निपाणी नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेमध्ये प्लॉटचे लेआउट, 24 तास पाणी योजना यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। निपाणी येथील नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेमध्ये स्वच्छता, रस्ता काम, प्लॉटचे लेआउट, 24 तास पाणी योजना, आश्रय योजना यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। नगराध्यक्ष विलास गाडीवटर यांनी पालिका अधिकाऱ्यांना विविध योजनेतील कामाच्या नोंदी आणि कार्याबाबत चांगलेच धारेवर धरले। प्लॉटच्या लेआउट संदर्भात संबंधित पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। वारसा हक्क आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या कागदपत्रांविषयी अधिकाऱ्यात निष्काळजीपणा दिसून येत असल्याने गाडीवटर यांनी अधिकाऱ्यांना सभेमध्ये जाब विचारत धारेवर धरले। पालिका अधिकाऱ्यांनी संबंधित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील असे सांगितले। शिवाय शहरातील स्वच्छता, रस्ता कामे, आश्रय योजनेतील कामे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। नगराध्यक्ष गाडीवटर म्हणाले, नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रामाणिक कार्य करणे आवश्यक आहे। अधिकाऱ्यांनी चालढकल केल्याने बरीच कामे खोळंबली आहेत। सर्व कामे तात्काळ हाती घेऊन नागरिकांच्या समस्या निवारणासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगितले। दुधावट गाड्याचे कचरा गटरीच्या बाजूला काढून ठेवल्यानंतर जी गाडी कचरा भरायला येत्या त्यातच भरत झाले, कारण ते गोळा करून अनेक ठिकाणी ढीग मारणं हे मला पसंत नाही। माझं दृष्टिकोन आहे, मी काय सांगणार आणि मी हे केलं 1 वर्ष। ही गटर तर बाजू कचरा नाही, नमने कसा तुमचं जेवढे लेआउट झाल्या तेवढ्या लेआउट मध्ये सगळे प्लॉट करा की काढून घेऊया, विकूया आणि तिथं डेव्हलप करून टाकूया। त्या लोकांना सवलती द्यायला पाहिजे, हे तर आमची जबाबदारी आहे। मालक लोकांना तुम्ही मदत करायला जाऊन लोकांच्यावर अन्याय व्हायला नाही। 4 मालक असतील गावात, किती असतील? मी म्हणतो 10 मालक असतील, पण 10,000 लोकांना अडचण सहन करायला लागले की 10 मालकांना सांभाळायला जाऊन 10,000 लोकांच्यावर का नाही? 10 मालकांच्याकडे नाही, 100 लोकांनी प्लॉट घेतलेला आहे म्हणून तेवढे लोक अडचणीत आलेत। हो, ते लोक अडचणीत आलेत की ओनरला तर धरावून डायरेक्ट घेतलेल्याला त्रास द्यायचं नाही। ज्यांनी लेआउट केलाय की नाही त्याला पकडायचं। हो, लेआउट करून टोटल 100% सेल आउट केलाय, बाजूला गेलाय। मग सेल आउट केलाय त्याच्यावर राहिलेल्या प्रॉपर्टी अटॅचमेंट करू देत। एक मिनिट तुम्हाला समजे ना, 100% नोंद केव्हा झाली? आमच्या अधिकारी केल्याशिवाय झाल्या काय? काय आपोआप होत्या? ते जादू आहे काय? मग म्हणूनच काही नाही, ह्यांनाच काम सोपी आहे किती आहे। ज्या एरियामध्ये लेआउट मध्ये डेव्हलप व्हायला 30% काढून घेऊया, 30% काढून घ्या, तिथं ते विकूया लोकांना आणि तिथून पैसे खर्च करूया। ते म्हणजे निपाणी डेव्हलप होते की नाही? 100% डेव्हलप केलेत की त्यांना काय करायचं नाही। हो, त्यांचं मग तिथं कोण प्लॉट घेणार डेव्हलपमेंटच्या भरायला पाहिजे नाही झिरो। तसं तुम्ही काय लिहून देणार? काही लिहून द्यायचं नाही, बहिरातच नाही। हो, तुम्ही काय लिहून द्यायला पाहिजे। लिहून नाही, कायद्यातच तसं आहे। त्यानं डेव्हलप केलं असलं तर 148 आणि 149 अंतावर प्लॉट इधर खाली इधर तोंड ಹೋಗಲೇಕಡೆ ಅವ್ರು ಓಡಾಡಿ ಬರಲಿಲ್ಲ ಸರಿ ಯಾರು ಈ ಕಡೆ ಅಂತಾರೆ ಮತ್ತೆ ದಾಖಲೆ ಮಾಡಕತ್ತಾರೆ ಇವರು। ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ಲೇಔಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್, ಈಗಾಗಲೇ ಏನೊಂದು 10 ವರ್ಷದಿಂದ ಲೇಔಟ್ ಮಾಡ್ಯಾರ। ಅವ್ರು ಆಲ್ರೆಡಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಕಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಾರ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದು ಸರ್ ಇದು ಮಾಡ್ಕೊಳಕ ಈಗ ಓವರ್ ಕೊಟ್ಟಾರ। ಅದಕ್ಕೆ ಆಲ್ರೆಡಿ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ 20% ತಗೊಂಡು ಕಾಣುತ್ತಾರೆ, ಬಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ಪ್ಲಾಟ್ ಅಂತ ಓನರ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಮೂಲ ಓನರ್ ಸಸ ಎಲ್ಲ ಲೇಔಟ್ ಅಂತ ಪ್ಲಾಟ್ ಕಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಾರ ಅಂತ ಓನರ್ ಮೂಲ ಓನर लेआउट झालेले किती? त्या 15 वर्षाचं घ्या, लई मागं जाऊ नका। मी म्हणतो 1990 पासून घेऊया काय 2000 पासून घेऊया? डेव्हलपमेंटच्या करायला ते 2010 पर्यंत घेतलंय, मग ह्या 7 वर्षाचं घ्या लागलो। ह्या 7 वर्षातच घ्या, 2010 पासूनच्या इकडं काय लेआउट झाल्यात की नाही लिहून घ्या। 2010च्या इकडं अलीकडं ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ತುಂಬಿಕೊಂಡ ಅದನ್ನ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡುದ್ರಿ। यावेळी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, आयुक्त दीपक हर्दी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कर विभाग अधिकाऱ्यांसह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते।